आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत. आजी जर घरात असतील ना तर त्यांना बिलकुल चैन पडत नाही, पण आजी जर घरात नसतील तरी सुद्धा त्यांना चैन पडत नाही. असंच एक आणखी एक आजोबा आहे ज्यांना आजीला एकटीला नाटकाला घेऊन जायचंय आणि आजी आजही नवीन नवरी असल्यासारखं लाजतात. खरंच जुनं ते सोनं ही म्हण आणखी कशाला लागू पडते मला माहित नाही, पण नात्यांच्या बाबतीत हे 100% खरंय. नातं जितकं जुनं तितकं ते सोन्यासारखं असतं. तुम्हीच सांगा, आयुष्याची सकाळ दुपार संध्याकाळ एकमेकांच्या चांगल्या वाईट असण्याबद्दल सतत बडबडत भांडत रडत घालवल्यानंतर ना एका पॉइंट नंतर या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. त्या व्यक्तीला तिच्या खोड्यांसकट आपण ऍक्सेप्ट करायला लागतो. ती व्यक्ती आपल्या जगण्याचा भाग होऊन जाते, हृदयासारखा एक अवयव बनून जाते असं म्हणू शकतो आपण. आणि हृदयाशिवाय आपण जगू शकत नाही, नाही का? असंच आपल्या काळजाचा आणि काळजीचा भाग झालेली, आपलं जगणं आपलं असणं सेलिब्रेट करणारी काही माणसं, काही सिनियर कपल्स जोडी तुझी माझी मधून तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येतात, ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशाच काही जोडप्यांना आपण आज भेटणार आहोत. आज आपण आलो सांगलीमध्ये श्री नारायण आणि सौ शकुंतला सारडा यांना भेटायला. जाणून घेऊया त्यांच्या सहप्रवासाबद्दल, त्यांच्या या 50 वर्षाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल त्यांच्याचकडून. चला, आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. मला तर आता सगळ्यात आधी हे सांगा की लग्नाला किती वर्ष झालीत तुमच्या? 50 वर्ष. कधी झालं लग्न? 4 डिसेंबर 1911 2011 पूर्ण झाले 50. अच्छा, म्हणजे या डिसेंबर मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. क्या बात आहे. मग मला फक्त आता हे सांगा की लग्न कसं जमलं, कुठे भेटलात तुम्ही सगळ्यात आधी? आम्ही भेटलोच आधी आम्ही काही भेटलो नाही. भेटलाच नाही? नाही. म्हणजे एकमेकांना बघितलं बी गेलो नाही. आमचे ते जे वडील माणसात करतात 50 वर्षापूर्वीची गोष्ट आज ते लागू नाही आहे. ते ज्याने केलं ते फायनल. पण आम्हाला कधी वाईट अनुभव आला नाही की आमच्या वाईट झालं वडिलांनी काय ते चुकीचा केला. पण मला हे नाही कळलं, भेटलाच नाहीत म्हणजे तुम्ही त्यांना न बघता लग्नाला होकार दिला. तुम्ही यांना पाहिलं नाही हे मला कळलं. तुम्ही पण यांचा फोटो वगैरे पण नाही पाहिलेला? अरे बाप रे, खूप अवघड आहे असं पद्धतीने. पण तुम्ही जेव्हा यांना पहिल्यांदा भेटलात तेव्हा काय बोलला त्यांच्याशी, काय वाटलं तुम्हाला यांच्याकडे बघून? पहिल्यांदा भेटला म्हणजे पुण्यालाच भेटलो, इथं आल्यानंतर बोलायचे, तिथं काय बोलायचं. बरं, तुम्ही पुण्याच्यात आणि आजोबा तुम्ही? मी सांगली नेटिव्ह, तसा राजस्थानचे आम्ही 200 वर्षापासून इथं आहे. अच्छा, आणि मग तुमचं लग्न जुळलं कसं, कोणातर्फे मध्यस्थी करून? एक दुसऱ्याच्या पाहुण्यापैकी सांगतात इथं असतं तिथं असतं त्या हिशोबाने आमच्या वडील आई वडिलांना संमती दिली असेल. अच्छा, आणि मग परिचयातून तुमचा असा विवाह जमला. तर कसं वाटतंय, एवढी 50 वर्ष झाली आहेत, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतंय. कशी गेली कळलंच नाही. 50 वर्ष नाही. पण मला सांगा, लग्नाचा दिवस कसा होता, कशा पद्धतीने लग्न झालं, कुठे झालं लग्न? लग्न पुण्याला झालं. पुण्याला झालं. आणि त्यावेळेस आमच्यात बुरखा पद्धत होती. बुरखा? हो, एवढं घोंगट घ्यायची. हा, घोंगट घ्यायची. त्यामुळे त्याच्यात झालं तेव्हा जास्त काही माहितच नाही. आणि सप्तपदी हा, बाकी सगळे फेरे वगैरे झाले. आमचे माहेश्वर समाजा पद्धतीप्रमाणे कल्पना झाला. कसे होते ते दिवस, तुम्ही जेव्हा लग्न करून यांच्या घरी आलात, आठवत आहे? खाण्यापिण्यात फार फरक होता. खाण्यापिण्यात फरक होता, बोलण्यात सुद्धा, म्हणजे भाषेत फरक होता. भाषेत फरक म्हणजे फार राजस्थानहून आलेले त्यांच्या भाषेत पण फार फरक होता. मी मराठी याच्यात राहिलेले, पण माझ्या भाषेत पण फरक होता. तुम्ही मराठी म्हणजे आता पुण्यात राहिले त्यामुळे मराठीचा वावर जास्त होता ना माझ्या. ते पूर्ण हिंदी. मग तुम्हाला बोलताना अडचण यायची की कसं, म्हणजे तुम्ही इथे येऊन त्यांची भाषा शिकलात? तुम्हाला येत होती? अडचणचा काय भाग नाही, थोडा फरक होता भाषामध्ये, थोडा फरक, बोलण्याच्या पद्धतीमध्ये फरक होता. अडचणचा काय फरक. आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीत तुम्ही म्हणाल काय फरक? सगळा फरक होता. आपण महाराष्ट्रात शेंगदाणे वगैरे खातो, तिथे अजिबात खात नाही. अजिबात अजिबात नाही. धणे पावडर. अच्छा, ह्या आल्यानंतर खायला लागले. तुम्ही त्यांना काय म्हणता, दंडक घातला? नाही, अजिबात नाही घातला. थोडं थोडं तेच त्यांचं शिकले. आम्ही उलट त्यांचं खाणं शिकलो. आम्ही आमचं कमीच केलं. कसं खाण्यापिण्याची पद्धत म्हणजे एक्झॅक्टली जेवणाची चव वेगळी असते. फार मामूली पद्धत म्हणजे पोहे आहे, आमचे तर पोहे वगैरे नाही होते राजस्थानमध्ये. असा पद्धतीमध्ये काय खाण्यापिणं, भाकरी चपाती साग भाजी सगळे सारखेच होते. खाण्यापिण्याबद्दल बोलतो एवढं याचं कारण असं आहे की आपला हा जो कार्यक्रम आहे तो आहे आम्ही सारे खवय्ये, ज्यात आपण रेसिपीज प्रेक्षकांना दाखवत असतो. तर मला सांगा, आज तुम्ही कोणती रेसिपी करणार आहात? पेठा भाजी
आणि व्हेजिटेबल सुशला. पेठा भाजी आणि व्हेजिटेबल सुशला. हा. बरं, मग सगळ्यात आधी कोणती रेसिपी करणार आहोत आपण? सुशला दाखवला ना आधी सुशला तुम्हाला. करायचा. हा. मग त्याचं साहित्य सांगा आम्हाला. 2 वाटी भिजवलेले चुरमुरे, पाव वाटी ठेचलेली मिरची, पाव वाटी गाजराचे बारीक तुकडे, पाव वाटी ढोबळी मिरचीचे तुकडे, पाव वाटी बटाट्याचे तुकडे, पाव वाटी फ्रेंच बीचे तुकडे, कोथिंबीर, साखर, मोहरी, जिरं, तेल, मीठ, लिंबाचा रस. आपण व्हेजिटेबल सुशला करतो आणि आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण आजींशी गप्पा मारणार आहोत. आजी, मला तुम्ही सांगा, राहणीमानात, भाषेत बराच बदल होता. तुम्ही कसं ऍडजस्ट झालात या घरात? कशा रुळलात? सुरुवातीचे दिवस कसे होते? हा, सुरुवातीला थोडंसं जरा हेच वाटत होतं मला की आपण कसं या घरात राहू, पण ती सवय होता होता आपल्या पण झाली. तुम्ही मूळच्या पुण्याच्या आहात पुणे. आणि आजोबा सांगलीचे. तर तुम्ही कसं, म्हणजे तुमच्याकडे पद्धत आहे घुंगट घेऊन सतत फिरणं वगैरे, तर तुमच्या घरी, तुमच्या माहेरी तशी पद्धत होती? नाही, नव्हती अजिबात. नव्हती. मग इथे तुम्ही त्या सतत घुंगट मध्ये असायचं? होय, थोडे दिवस होते. मग तुम्हाला तेव्हा काय ऑकवर्ड वाटायचं? होय, वाटायचं, पण काय करायचं. घरात शिस्त होती खूप इकडे? हा, होती शिस्त पण होती. मग तुमच्या माहेरी वातावरण सगळं असं फ्री फ्री. ठीक आहे, आपण यावर बोलूच यात. पण आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात. काय करायचंय आधी? फोडणी टाकूया ना. फोडणीला टाकायचं. मोहरी किती? अर्धा पाव चमचा. चमचा जिरं टाकूया. पाव चमचा जिरे. आता मिरची, ठेचलेली मिरची. आता हे सगळं टाकते ना. गाजराचे तुकडे. थोडं कॅप्सिकम टाक. ढोबळी मिरचीचे तुकडे. ढोबळी मिरची. फरसबी ना? परत आणि आता काय टाकायचं? आता हे थोडंसं जरा पोहे टाकायचे. हे ना टाकू मी? मीठ. साखर टाकली. आता हे परतून घ्यायचं. लिंबाचा रस टाकला. हे आता झालंय आपलं. झालं. त्याला फक्त काय करायला लागेल? थोडं वाफवायला लागेल की कसं? म्हणजे थोडंसं वाफवलं तरी चालेल. यात पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं. थोडंसं पाण्याचं शिंतोडा द्यायला लागायला लागलं. व्हेजिटेबल सुशला तयार झालाय. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा करून बघायचं असेल. त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. सुशिला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या भिजवलेले चुरमुरे, ठेचलेली हिरवी मिरची, पाव वाटी गाजराचे तुकडे, पाव वाटी भोपळी मिरचीचे तुकडे, तळलेले बटाट्याचे तुकडे, फरसबीचे तुकडे, कोथिंबीर, साखर, मोहरी, जिरं, तेल, मीठ आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि ठेचलेली हिरवी मिरची परतून घ्यावी. या फोडणीत गाजराचे तुकडे, भोपळी मिरचीचे तुकडे, फरसबीचे तुकडे आणि भिजवलेले चुरमुरे घालून मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणात चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही